मात्र रामदेववाडीची जी घटना घडली त्या ठिकाणी त्या पूर्ण गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला। आता मतदानाचा हक्क हा सगळ्यात महत्त्वाचा हक्क मानला जातो। असं असताना पण ही बाब कुठल्याही मंत्र्याने असेल किंवा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली नाही दादा। तिथे जी घटना घडलेली आहे, निष्पाप लोकांचा जीव गेला आहे, मात्र कुठलीच कारवाई होताना दिसत नाही। ही बाब अत्यंत खेदाची आहे। आम्ही SP आणि त्या संदर्भात पोलीस विभागाला देखील सूचना दिल्या आहेत। गावात जाऊन स्वतः मी, आमचे संपर्कमंत्री सावंत साहेब, आमचे सर्व नेते पदाधिकारी आम्ही जाऊन गावकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की राजकारणाचा भाग नको, पण आपण आपला अधिकार त्या ठिकाणी बजावा नंबर 1। पण मला असं वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत। मला असं वाटतं की कोण एका निष्पाप कुटुंबातले तीन लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो, एक त्यांची माता की जी आशा म्हणून एक पोटाची खळगी भरत असताना मुलांना शिकवत होती, अशा चारींना चिरडून टाकलं जातं। आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही। गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नावं येऊ देत नाही, त्यांना मुंबईला शिफ्ट करतात, त्यांना संरक्षण देतात। याचा अर्थ गरिबांना जीव नाही का हो, गरिबांना न्याय नाही का हो? श्रीमंताची मुलं आहेत आणि गरिबाची कोण मग? मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। त्यांना असं वाटतंय कोणी बघणार नाही, कोणाच्या लक्षामध्ये येत नाही, पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे कोणी त्यामध्ये होते राजकारण होता कामा नाही। आम्ही म्हणत नाही खोटे गुन्हे करा, खोटे नावं टाका, पण जे होते नशेमध्ये असतील, दारूमध्ये असतील, त्या गांजाच्या रस जे काय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे। पण पोलीस प्रशासन दबावात आहे। मग कोण दबाव आणते? पोलीस प्रशासन। आणि मी प्रशासनालाही सूचना देईल की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका, कारण की यांच्या हातचे जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचं। पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले, ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं। दादा, ज्या दिवशी अशा पद्धतीने थट्टा होते असं वाटतंय का तुम्हाला? मला तेच म्हणायचं, या सगळ्या लुटारू गँगचा म्होरक्या गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा आहे, यांना जाब विचारायचा आहे। तुम्ही जिल्हा बँकेवर तोडफोड करून सत्ता बसवली ना, तर तुम्ही या सगळ्या बाबीकडे का लक्ष देत नाही? किती बैठका आपण घेतल्यात, किती बाबी संदर्भ आपण केलं? साधा अनिष्ट तपावतला सत्ताधारी संचालक मग रोहिणी खडसे असतील, किशोरप्पा असतील, चिमणाबा असतील, अमोल पाटील असतील, या सगळ्यांनी पत्र दिले की त्या संस्थामार्फत वाटप करा। म्हणजे संचालकांचं पण ऐकत नाही आहे, नक्की कोणाचं ऐकतायत? कुणाच्या सांगण्यावरून ही बँक चालते? शेतकऱ्याला लुटण्याचं पाप का करताय तुम्ही? मात्र हे सगळं शिवसेना सहन करणार नाही। त्यामुळे हा इशारा मी आज त्यांना देतो। आता मतदानाची टक्केवारी पार पडलेली, मतदानाची टक्केवारी समोर आहे सगळ्यांच्या, तर दुसरीकडे असं पण चर्चा होते की हा उपस्थित होते। आणि दुसरी गोष्ट की त्याच ठिकाणी गुन्हा जो होता हा 24 तासानंतर दाखल केला, त्याच्यामागचं कारण काय वाटतं? अज्ञात आरोपी असं म्हटलं हे काय आहे की गृहमंत्र्यांचं सध्या जे आपल्या जिल्ह्यातले गिरीश महाजन जे आहेत ते कान आणि डोळे आहेत, ते डोळे मिटून बसले आहेत, ते कान बंद करून बसले। त्यांचे कान मोठे मात्र ऐकायला देत नाही त्यांना। डोळे त्या ठिकाणी मात्र फिजिकली फिट सांगतात पण त्यांना दिसतच नाही आहे। आणि असा एका प्रकारे गृहमंत्र्यांचे डोळे आणि कान असलेला मंत्रीच जर जिल्ह्याला त्या ठिकाणी न्याय आणि डोळे आणि कानाच्या माध्यमातून ऐकत त्याला ऐकू नसेल आर्त हाक गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, मग या अन्यायग्रस्तांची, तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे। त्यामुळे जिल्हा पूर्णपणे जवळून बघतोय की कोण आमच्या जीवाची खेळतंय, कोण आमच्या भावनांची खेळतंय, कोण आम्हाला न्याय देतंय, कोण राजकारण करतंय। त्यामुळे मला त्यांना पुन्हा एकदा इशारा द्यायचा आहे की राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण आपण थोडे संवेदनशील व्हा। कुठून आली ही तुमच्या अंगी ही सगळी झुंडशाही? कुठून एवढी गुर्मी तुमच्यामध्ये येते? कोण तुम्हाला हे सगळं एवढं आपण ज्याला म्हणतो की असंवेदनशील तुम्ही होत आहेत? कुणी केलं एवढं निगरगट्ट? थोडं संवेदनशील व्हा आणि या सगळ्या या बाबीवर लक्ष घाला।